आबा एवढा मोठा शिक्षण मंत्री आणि शेतात राहणार, लोक आबरू काढतील. बेळगाव. बघितलंच प्रेमला ते. आबा रानात शेतात गेल्यापासून मला सारखं वाटत होतं शेतात राहायला जावं म्हणून. सगळ्यात पहिला मी असणार, तू काळजी सोड आबा. चल गे लते, प्रेम लते, चल सामान बांधूया सगळं. आम्ही काय म्हणतो मामांजी, तुम्हाला जे काय म्हणायचे ते शेतातल्या घरात गेलो म्हणा. बघ का सामान बांधायला घ्या. चला चला चला. ताईसाहेब एवढंच राहिलंय बघा आता. त्या मास्तनीला घराबाहेर काढता काढता तुम्हालाच वनवासाला जावं लागतंय बघा. वनवास सीतेला झाला होता चंदे, हे ध्यानात ठेव. लय भारी अभ्यास झाला. आता परत ना अडचण आली तर इकडेच येतो आम्ही. चालेल. राणादा, मला हिरीकडचा एक बांबू तोडून दे की. कशाला रे? पाडवा नीट बोल की काढवा. ए अशी मस्करी नाही करायची. राणादा, पुढे उभा करायला बांबू पाहिजे. आमच्या घरी शिल्लक आहे 2, त्यातला एक घेऊन जा. जातो वहिनी. हो. राणादा जातो. चल. हळू जा. काय झालं? दरवर्षी आम्ही समजा लवकर उठायचो आणि देवळात जायचो, मग घरी येऊन गुढी उभारायचो आणि मग गोदकानं केलेल्या पुरणपोळ्या आणि कटाची आमटी खातो. समजा ठरलेलं बघा. सण आपल्या घरच्यांबरोबर साजरा करण्यातच खरं सुख असतं. सण नेहमी आपल्या घरच्यांबरोबरच साजरे करा. तुम्ही जाता का तुमच्या घरला? नाही म्हणजे उगा माझ्यामुळं तुमचा पाडवा एकट्यानं साजरा व्हायला नको. नाही नको. आपण हा गुढीपाडवा इथेच साजरा करू. तुम्ही, मी आणि बरकतजी. छोटा असलं तरी हे सुद्धा कुटुंबच आहे की. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.